वा 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 मंजू, अगं काय गुलाबजामुन बनवले होते. एकदम पाक गाभाऱ्यात पोहोचला होता. काय रसाळ गुलाबजाम होते. वा बघा सदा त्याला स्वर्ग सुखात बसलाय. आजगर जसा सावज घेऊन तृप्त होतो ना, बिलकुल तसाच दिसत रपारप. अरे काय ही रांगडे गडी तुम्ही आणि तुमच्या या रांगड्या कल्पना, मी आणि आजगर. अरे सदा राग नको माणूस, चेष्टेत मस्करी केली. चेस्टेड मस्करी. चला तुमच्या या चुकीच्या मिस्टेकला पण मी माफ करतो. बसा नाना. चल भाऊ सदा बोल. सदा जरा गुद्द्यावरून मुद्द्यावर ये की. ते पाकात मुरलेले गुलाबजाम जसे तडकावले होते ना, त्याच्यावरून आठवलं की तू कांदा लागवडीपूर्वी काहीतरी बुचकळून काढणार होता. त्याबद्दल काहीतरी सांग ना. आता नाना, रोप हे बुडवण्यासाठी तयार आहे. आता आपण औषधाचं द्रावण कसं बनवायचं ते बघू. आता सगळ्यात अगोदर चांगल्या दर्जाचं आणि स्वच्छ पाणी मोजून भांड्यात घ्यायचं. त्याच्यामध्ये जर त्याचा पीएच जास्त असेल तर तो पीएच बॅलेन्सरने तो कमी करून घ्यायचा, न्यूट्रल करून घ्यायचा. त्यानंतर त्या पाण्यामध्ये मात्रेप्रमाणे औषध आणि नॉन आयोनिक स्टिकर मिसळायचं. आणि अशा द्रावणात आपले जे रोप आहेत ते लॉट प्रमाणे 5 ते 10 मिनिटं त्यांच्या शेंड्या आणि त्यांच्या मुळांसोबत बुडवावी. बुडवून झाल्यावर ही रोपं उभे करून निथरायला ठेवायची. आता या बुडवलेल्या रोपांची तीव्रता काही काळानं कमी होते, म्हणून फ्रेश द्रावण बनवून पुन्हा त्यांना बुडवून कामाला लावायची. सदा या द्रावणात नेमकं अजून काय काय टाकायचंय? मी तुम्हाला जसं अगोदर सांगितलं नाना की आपण यामध्ये जैविक आणि रासायनिक दोघी पद्धतीने हे करू शकतो. आता रासायनिक पद्धतीत जर आपण बघितलं तर कीटकनाशकांमध्ये तर इमिडाक्लोप्रिड 0.5 ते 1 मिली किंवा स्पिनोसॅड 0.2 मिलीलीटर, फिप्रोनिल 1.5 मिली किंवा थायमिथॉक्झाम 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी. आता बुरशीनाशकांमध्ये अझॉक्सिस्ट्रॉबिन प्रति लिटर 1.5 मिली, कार्बेंडॅझिम प्रति लिटर 2 ग्रॅम किंवा टेबिकोनॅझोल 0.2 मिलीलीटर. आता यापैकी कोणती 2 बुरशीनाशक एकत्र वापरावीत? एकत्रित का वापरायचं रपारप? हे बघा नाना, प्रत्येक घटकाची काम करण्याची पद्धत विशिष्ट असते. म्हणजे आपण एकत्रित वापरामध्ये आपल्याला दुहेरी संरक्षण मिळतं आणि ते पण दीर्घकाळ. आता त्यामध्ये अजून चांगलं नॉन आयोनिक स्टिकर वापरावं. त्याच्याच जोडीला सॅलिसिलिक ऍसिड 0.25 ग्रॅम वापरायचं. यामुळं रोपांची प्रतिकार शक्ती टिकून राहते. आता ही सगळी प्रक्रिया झाल्यावर अजून एक महत्वाची प्रक्रिया आहे, ती म्हणजे रोपांच्या मुळांना उपयुक्त जीवाणू चिटकवणं. पण आता हे कसं करायचं ते आपण उद्या बघू. चला नाना, चला. महाधन